नमस्कार मंडळी, मी माधवी मोकळे. तर पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये. तर आज मी माझं थोडंफार रुटीन शेअर करणार आहे, काही टिप्स शेअर करणार आहे. चला तर मग जाऊया आजच्या व्हिडिओकडे. तर इकडे मुलांना खायचा होता आंबा. आता मध्ये मध्ये कामांच्या मध्ये त्यांचं चालतच राहतं, हे दे मम्मा ते दे मम्मा. तर त्यांना आंबा वगैरे चिरून द्या म्हटलं. थोडंफार खाल्लं की शांत बसतात. इकडे तेच काम माझं चाललं होतं. आता बघा पिल्लू कसं सांगते आंबा कसा लागतोय. अक्षू, कसा लागतोय आंबा? छान छान. या बछड्यांना थोडंफार दिलं आणि नंतर लागले मी माझ्या कामाला. आता इथे चाललं होतं माझं देवाचं पाणी भरणं. सकाळी सकाळी छोटे मोठे असे भरपूर कामं चालत राहतात. आता असं असते सकाळी सकाळी की काम दिसतही नाही आणि संपतही नाही, असे कामं चाललेले राहतात सकाळी सकाळी. इकडे माझी कणिक वगैरे मळून झाली होती. नंतर लागले होते मी भाजीच्या तयारीला. कांदा वगैरे चिरून घ्यावं म्हटलं, लसूण वगैरे सोलून घेऊ. आज करायची होती मेथीची भाजी मसूर डाळ टाकून. आता या दिवसात सहसा मेथी भेटत नाही, पण असं काल भेटली होती, तिथून तेच मार्केटमधून आणली होती. इकडं तेच चाललं होतं माझं, भाजी करायचं मसूर डाळीमध्ये छान अशी मेथीची भाजी करायची होती. आता पोरांनाही आवडते तसं, चला म्हटलं त्यांच्या चॉईस तर कधीतरी करू. कधीतरी काय नेहमी त्यांच्या चॉईसचं राहते, म्हणून माझ्या आयुषला पण मसूरची डाळ आवडते, म्हणून चला म्हटलं करू ताज. आता यामध्ये माझ्या कामाच्या मध्ये या माझ्या पिल्ल्याची लुडबुड सारखी चालू राहते. याला मम्मा आज काय करते भाजीला, आज काय स्वीट करते का, असं काहीतरी त्याचं चालूच राहतं. आता इथे बघा तो दिसतोय तुम्हाला व्हिडिओमध्ये माझ्यासोबत काहीतरी गप्पा मारताना. आता त्याला प्रत्येक गोष्टीत इन्व्हॉल्व व्हायला खूप आवडतं. म्हणते आता मी लसण कुटत होते, त्याला पण ते काम करायचं होतं. आमचं सकाळचं वातावरण काही असं राहतं. मी स्वयंपाक करते इकडे गॅसकडे, आणि नंतर इकडे आईचं चालतं मस्त असं पूजा करणं. असं काही राहते आमच्या घरी सकाळी सकाळीचं वातावरण. नंतर इकडे माझं भाजी वगैरे करणं आवरलं. नंतर आज करायचा होता रस. काल आंबे आणले होते, तर इकडे चालला होता माझा रस बनवण्याची तयारी. तेच मी इकडे करत होते. आता आंब्याच्या सीझनमध्ये आमच्या इथं भरपूर म्हणजे काय जास्त तर रसच राहतो. आता आंब्याचं सीझन वर्षातून एकदा येते, म्हणजे रस खाऊन खाऊन मनसोक्त असं व्हायचं. नंतर इकडे छान असा बघा मस्त असा रस रेडी झाला. नंतर लागले मी माझ्या पोळ्या इकडे चालल्या होत्या माझ्या पोळ्या करणं. आता सकाळी सकाळी खूप धावपळ राहते नाही का आपल्या बायकांची. आता आपले तर वॅकेशन जास्त राहतच नाही, तर आपल्याला किती आपले वॅकेशन राहतात 8-10 दिवस. नंतर इकडे मस्तपैकी आम्ही जेवण केलं. आता पोरांनी जेवण करून गेले होते बघा, त्यांचं ताट बाजूलाच आहे. तिकडे आई पण जेवत होते आणि इकडे माझं पण जेवण चाललं होतं. आता नंतर पडतो हा गर्दा. बापरे, हा गर्दा आवरायचा तर मला भरपूर कंटाळा येतो, पण आवरावंच लागतो. हा गर्दा ठेवला बाजूला. नंतर भांडे वगैरे लावून घेतले रॅकला छान असे. मला कंटाळा कोणा कामाचा येतो ते म्हणजे रॅकला भांडे लावायचा आणि किचन ओटा साफ करायचा. पण ते स्वच्छ केल्याशिवाय आपलंही मन काही कुठं लागत नाही नाही का. आपल्याला कितीही कुठल्याही कामाचा कंटाळा आला तरी आपल्याला ती कामं करावीच लागतात नाही का. इकडे माझं कंटाळवाणं काम चाललं होतं. आता किती कंटाळा आला तरी आपल्यालाच करावं लागते, हो ना. मग चला असो, माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मला कमेंटमध्ये प्लीज सांगत राहा. आता माझं कधी कधी माझ्या व्हिडिओजला व्ह्यूज नाही आले की डिमोटिवेट होते माणूस, पण आता माझी नवीन सुरुवात असल्यामुळं तेवढं काय मला जास्त प्रोग्रेस नाही आहे, हो ना. चला तर मग असो, आता हे भांड्याचं लावलं. आता लागले हे काम भांडे घासण्याच्या कामाला. आता हे कामं आपल्याला रोज करावीच लागत नाही का. आपल्याला या कामांपासून सुट्टी राहतच नाही. किती कंटाळा येऊ काही येऊ करावं लागतं. असं म्हणजे रोज रोज कंटाळा येत नाही आपल्याला, पण असं एखाद्या वेळेस येतो. आता आत्ता काही मला कंटाळा नाही आलेला बरं, पण मी साहजिक असं एक उदाहरण सांगत आहे तुम्हाला. कंटाळा कधीतरी माणसाला येतो. आता मुलांच्या शाळा नसल्यामुळं असं निवांत चाललं आहे. तेवढी काही घाई गडबड काही राहिनं चालली, आरामशीर चाललेत कामं असे. पण मुलांची शाळा असली की म्हणजे कसं असे नियोजनाने कामं राहतात. सकाळचं वेळच्या वेळी कामं होते. आता एवढा उशीर होते माझ्या कामांना तर पाहायचं कामच नाही.
आता काही आपल्याला तेवढं टेन्शन राहत नाही की मुलांना डब्बा द्यायचा, आता ते येईपर्यंत आपली कामं आटोपली पाहिजे अशी काही काळजी राहत नाही. त्याच्यामुळं आपलं म्हणजे असं आरामशीर चाललेलं राहते. हो ना. आता मुलांची शाळा सुरू झाली की आपलं बरोबर मग वेळच्या वेळी नियोजनानं चाललेलं राहते. इकडे माझे भांडे वगैरे पण होत आलेले आहेत. नंतर मस्त असा किचन ओटा वगैरे स्वच्छ करून घेतला. इथे बघू शकता झाला माझा किचन ओटा पण क्लीन झाला स्वच्छ. आता थोडाफार गर्द आहे माझ्या किचनमध्ये, आता मला पण तो आवरायचा आहे लवकरच. आता इकडे एवढा उन्हात आले होते मी कपडे धुवायला. आता ही माझ्या कामांना एवढा उशीर होतोय की माझ्या धुण्याला 12च वाजता. आता ते धुणं तसं ठेवलं तर पुन्हा कंटाळा येतो. आता धुणं धुण्याला बसल्याचं बघा. कसं काय काय मला नको राहू दे. आपल्या पोरांची तोंड पाहिली की आपला थकवा जाते, सगळं जाते नाही का. आता वरून मी कपडे धुवून आले तर माझा एकदमच झाला बघा. नक्षू मी थकलेली दिसली की मला कसा म्हणतो मम्मा खा मम्मा खा. तर त्याचं तेच चाललं होतं खाऊ घालणं. नंतर इथे बघा हे आपले घरातले घाण झालेले कंगवे राहतात, त्यालाच आज मला स्वच्छ करायचं होतं. त्याला छान पाण्यात टाकायचं गरम पाण्यामध्ये, नंतर त्याच्यात निरमा टाकायचा आणि थोडा वेळ 5-1 मिनटं त्याला राहू द्यायचं, भिजू द्यायचं. आणि नंतर 5-1 मिनटं झाल्यानंतर पहा इथे त्याच्यामधला गर्दा सगळा घाण निघून जाते. तिथे बघू शकता पाण्यात किती घाण निघलेली आहे त्याची. आणि नंतर इथे ब्रशनी त्याला स्वच्छ करायचं. बघू शकता एकदम चकाचक असे ब्रश निघतात पहा. इथे मस्त निघत आहेत सगळा गर्दा त्याच्यातला. एकदम चकाचक नवीन ब्रश नवीन कंगव्यासारखे कंगवे निघतात इथे. हे सोपं काम आहे, जास्त अवघड नाही काही नाही, एकदम इझी काम आहे आणि फटाफट आहे. आता कंगवे तर घरातले सगळ्यांच्याच घाण व्हायलेले राहतात नाही का, मजा तर होतात. आता बघू शकता इथे तुम्ही सगळं त्याच्यातली घाण अशी निघत आहे पटापटा. असे एकदम स्वच्छ एकदम नवे सारखे कंगवे निघतात. इथे बघू शकता जसं काय आपण मार्केटमधून नवीन कंगवे आणले असे कंगवे दिसत आहेत. आता हे कच्चे मुरमुरे करायचे आमच्या घरात दुपारच्या वेळेला. हे कच्चे मुरमुरे सगळ्यांनाच आवडतात ना. तेच मी आता दुपारचा आराम झाल्यानंतरचा आमचा थोडासा हलका फुलका नाश्ता. बस ना मस्त असा स्पायसी सुपर हेल्दी नाश्ता करायला या तुम्ही पण. ते मुरमुरे माझ्या अभूंचे सगळ्यात जास्त फेवरेट. दुपारच्या वेळेला हे दुपारी उन्हाळ्यामध्ये होतात म्हणजे होतातच हे असे मुरमुरे, रोजच होतात बरं. आता इथे माझी ज्वेलरी अस्तव्यस्त पडलेली होती. असे डब्बे त्याला माझ्याकडे ज्वेलरीसाठी छान असा काय म्हणते त्याला अरेंजमेंट बॉक्स पण नाही आहे. आता मी ती लवकरच घेईन. पण असं आपल्या बायकांना कसं वाटते जेवढं भागलं तेवढं भागलं, जास्त खर्च नको मला तरी वाटतेच बरं. मी तेवढी तरी चिंगट आहेच. इथे तेच माझं व्यवस्थित जेवढं घेतलेली आहे. आता माझी आई मला भरपूर ज्वेलरी घेऊन देते. आता जेवढी घेतलेली राहते तीच घेऊन दिलेली राहते मला. सांगा मला. हे वाळू घातलेले तीळ आहेत छान, याला कडक ऊन दिलं. आता याला भरून ठेवायचं. आता कुठल्याही धान्याला भरून ठेवायचं म्हणजे की छान डब्बा स्वच्छ आणि कोरडा करून घ्यायचा आणि नंतरच त्याच्यात धान्य भरायचे. म्हणजे कसं असं ओला असलं की त्याला जाळं वगैरे काही लागतं. असं कोरडा स्वच्छ करून घेतला डब्बा की मग काही जाळं वगैरे लागत नाही. आता भरपूर जण धान्यामध्ये काही बरंच पावडर वगैरे वापरतात, पण मला ते आवडत नाही म्हणून मी असंच नॅचरली ठेवण्याचा प्रयत्न करते. चला तर मी माझा लॉंग व्हिडिओ इथे थांबवते. कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मागे मी एक लॉंग व्हिडिओ टाकला होता, त्याला बऱ्यापैकी छान प्रतिसाद मिळाला. आता मला जमेल तसे मी लॉंग व्हिडिओ टाकणार. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.